श्री सद्गुरू कृपा अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, आजचं जे काही करंट अफेअर आहे 13 एप्रिलचं ते आपण या ठिकाणी पाहूया. पहा पहिला प्रश्न, अलीकडेच खेलो इंडिया यूथ गेम्स 2024 कोण विजेता ठरलेला आहे? महाराष्ट्र राज्य ठरलेलं आहे. आता या ठिकाणी जे काही विविध प्रकारचे गेम्स झालेले आहेत तर त्याच्यामध्ये कोणत्या प्रकारचं कन्फ्युजन होऊ नये, आपण सर्व काही रिव्हिजन करूया. खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स 2023 झालेली आहे. आवृत्ती 4थी होती. आयोजित गुवाहाटी या ठिकाणी केलेली आहे. विजेता चंदीगड झालेला आहे. खेलो इंडिया बीच गेम्स 2024 झालेली आहे. आवृत्ती 1ली होती. आयोजित दीव या ठिकाणी करण्यात आलेला आहे. विजेता हरियाणा झालेला आहे. यानंतर पुढे पहा, खेलो इंडिया पॅरागेम्स 2023 आवृत्ती 1ली होती. आयोजित दिल्ली या ठिकाणी विजेता हरियाणा आहे. खेलो इंडिया यूथ गेम्स 2024 आवृत्ती 6वी आहे. आयोजित तमिळनाडू या ठिकाणी करण्यात आलेला आहे. विजेता महाराष्ट्र राज्य आहे. हे महत्त्वाचं आहे. पुढील प्रश्न पहा, वर्ष 2024मध्ये राष्ट्रीय महिला हॉकी लीगचे उद्घाटन कोठे करण्यात येणार आहे? रांची, झारखंड या ठिकाणी. आता कोणत्या दरम्यान हा खेळ आहे? 30 एप्रिल ते 9 मे 2024 दरम्यान याचं आयोजन करण्यात आलेलं आहे. पुढील प्रश्न पहा, कोणत्या टेनिसपटूने अलीकडे मॉन्टे कार्लो मास्टर्स जिंकून कोणी इतिहास रचलेला आहे? सुमित नागल यांनी. एअर इंडियाने एप्रिल 2024मध्ये ग्लोबल एअरपोर्ट ऑपरेशन्सचे प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती केलेली आहे? जयराज षणमुगम यांची नियुक्ती केलेली आहे. आता एअर इंडियाबद्दल थोडक्यात माहिती पाहूया. स्थापना 1932 रोजी झाली. मुख्यालय नवी दिल्ली या ठिकाणी आहे. चेअरमन एन चंद्रशेखरन आहेत. CEO आणि MD हे कॅम्पबेल विल्सन हे आहेत. पुढील प्रश्न पहा, नुकतेच आय कॅन कोच हे पुस्तक कोणी प्रकाशित केलेलं आहे? सिद्धार्थ राजकेसर यांनी. त्यानंतर पहा, इतर महत्त्वाचे जे पुस्तक आहे 2024मधील ते आपण या ठिकाणी पाहूया. आय कॅन कोच हे सिद्धार्थ राजकेसर यांचं पुस्तक आहे. द आयडिया ऑफ डेमोक्रेसी हे सॅम पित्रोदा यांचं पुस्तक आहे. फ्रॉम ए कार शेड टू द कॉर्नर रूम अँड बियॉन्ड यस रमन यांचं हे पुस्तक आहे. द कॉन्स्पिरन्सी हे गोडबाया राजपक्षे यांचं पुस्तक आहे. बेसिक स्ट्रक्चर अँड रिपब्लिक हे महत्त्वाचं पुस्तक आहे. PS पिल्लई यांचं हे पुस्तक आहे. डबलिंग इन डिप्लोमॅसी हे प्रोफेसर SD मुनी यांचं पुस्तक आहे. AI अँड नॅशनल सिक्युरिटी हे कर्नल अमित सिन्हा आणि विजय खरे यांचं पुस्तक आहे. एक समंदर मेरे अंदर हा संजीव जोशी यांचं पुस्तक आहे. अलीकडेच इस्रोच्या स्टार्ट कार्यक्रमासाठी नोडल केंद्र म्हणून कोणत्या राज्यातील गुज कोस्ट निवड करण्यात आलेली आहे? तर गुजरात या प्रश्नाचं उत्तर आहे. आता या ठिकाणी पहा, स्टार्ट कार्यक्रम म्हणजेच काय? स्टार्ट कार्यक्रम म्हणजेच सायन्स आणि स्पेस टेक्नॉलॉजीसाठी नवीन विद्यार्थ्यांची भरती केली जाते आणि त्यांना ट्रेनिंग दिलं जातं. म्हणजे काय, स्पेस काय असतं, स्पेस स्टेशन काय असतं, याच्याबद्दल सगळं काही इन्फॉर्मेशन आहे ते सर्व काही दिलं जातं. आता या ठिकाणी पहा, गुज कोस्ट म्हणजेच काय? या ठिकाणी पहा, फुल फॉर्म महत्त्वाचा आहे. गुजरात काउन्सिल ऑन सायन्स अँड टेक्नॉलॉजी हा गुज कोस्टचा काय आहे? फुल फॉर्म आहे. आता लगेच गुजरात राज्याबद्दल थोडक्यात माहिती पाहूया. राजधानी गांधीनगर आहे. मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल आहेत. राज्यपाल आचार्य देवव्रत आहेत. नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार जलजीवन मिशनच्या यशामध्ये कोणता जिल्हा अव्वल स्थानी आहे? निलगिरी जिल्हा अव्वल स्थानी आहे. तमिळनाडूमध्ये आहे. महोबा हे उत्तर प्रदेशमधील जिल्हा महत्त्वाचा आहे, तो द्वितीय क्रमांकाला आहे. या ठिकाणी पहा, तमिळनाडूबद्दल थोडक्यात माहिती पाहूया. राजधानी चेन्नई आहे. मुख्यमंत्री MK स्टॅलिन आहेत. राज्यपाल RN रवी आहेत. आता 2024मध्ये तमिळनाडूमध्ये महत्त्वाच्या घडलेल्या घडामोडी या ठिकाणी पाहूया. जलकेंद्राचे उद्घाटन भारतीय तटरक्षक दलाने तमिळनाडू येथे केलेलं आहे. शार्क शरीराच्या अवयवांच्या अवैध व्यापार शीर्ष राज्य तमिळनाडू ठरलेलं आहे. निंगल नलामा योजना महत्त्वाची योजना आहे, त्या ठिकाणी तमिळनाडूमध्ये आहे. इस्रोच्या नवीन प्रक्षेपण संकुलाचा पायाभरणी करण्यात आलेली आहे तमिळनाडूमध्ये. सिंधू गणपती तमिळनाडूची पहिली ट्रान्स ट्रेन तिकीट परीक्षक बनलेली आहे. अलीकडेच IPLमध्ये सर्वाधिक शतक करण्याचा विक्रम कोणाच्या नावावर आहे? विराट कोहली. प्रथम विराट कोहली आहे, 8 शतक केलेले आहेत एकूण. द्वितीय क्रिस गेल आहे, 6 शतक केलेले आहेत. IPLमधील सर्वात महागडा खेळाडू विचारला तर पॅट कमिन्स आहेत, हे पण लक्षात ठेवा. नुकताच जागतिक होमिओपॅथी दिन कधी साजरा करण्यात आलेला आहे? 10 एप्रिल रोजी. 2024ची थीम आहे वन हेल्थ वन फॅमिली. होमिओपॅथीचे संस्थापक सॅम्युएल हॅनिमन हे आहेत, हे पण लक्षात ठेवा. बघा विद्यार्थी मित्रांनो, PDF साठी तुम्हाला टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्यायचं आहे. टेलिग्रामची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे.